मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, मात्र अजूनही महाराष्ट्रामध्ये अनेक मराठी शाळा खितपत पडलेल्या आहेत। कुठे पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे ओढा आहे, तर कुठे सरकारचं दुर्लक्ष आहे। अशा चक्रव्यूहामध्ये मराठी शाळा सध्या अडकलेल्या आहेत। पुण्यातील अशाच एका मराठी शाळेमध्ये आम्ही आढावा घेतला, तेव्हा नेमकं काय समोर आलं पहा। पुण्याच्या येरवडा भागातील संत ज्ञानेश्वर नावाचं हे महाविद्यालय आणि इथं असलेल्या या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या सातत्याने कमी होत गेली। त्यामुळे एकामागोमाग एक असे वर्ग कुलूप लावून बंद करावे लागले। या शाळेच्या मुख्याध्यापिका आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर या भागामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सिद्धार्थ धेंडे। मॅडम, हे कशामुळे घडलं, काय तुम्ही काय सांगाल? तुम्ही स्वतः शिक्षिका आहात, मुख्याध्यापिका। या शाळेच्या आजूबाजूला इंग्लिश मीडियमच्या शाळा आहेत आणि या इंग्लिश मीडियमच्या शाळांकडे पालकांचा जास्त ओढा आहे। आता कुणी असं म्हणेल की खाजगी शाळांमध्ये चांगलं शिक्षण मिळतं, आता तसं नाहीये। खाजगी शाळांपेक्षा आपल्या मराठी शाळेमध्ये मुलांच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं आणि शिक्षणही चांगलं दिलं जातं। मराठी माध्यमाचा दर्जा पण चांगला आहे। धेंडे सर, खरं तर या सगळ्या महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारी जी मुलं आहेत ती आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातली असतात, गरीब घरातून येणारी असतात आणि खाजगी शाळांमधली फी त्यांना परवडत नाही। मात्र तरीही ही पटसंख्या सातत्याने कमी होतीये। मग ही मुलं जात आहेत कुठे? आता आपण पाहतो की सर्व्हिस सेक्टर असेल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या मिळत आहे आणि ह्या नोकऱ्या मिळत असताना तिथे इंग्रजी हे कंपल्सरी आहे। त्यामुळे प्रत्येक पालकाची, अगदी गरीबातल्या गरीब पालकाला देखील असं वाटतं की जे यातना मी भोगलेल्या आहे माझ्या मुलांनी त्या भोगता कामा नये आणि म्हणून ते इंग्रजी माध्यमाकडे मुलांना शिक्षणाकडे कल त्यांचा वाढलेला आहे। काय तुम्ही शिक्षिका म्हणून काय सांगाल तुम्ही? नाही, आताचा जर विचार केला सर, तर सरकारी गव्हर्नमेंट शाळा मराठी शाळापेक्षा सगळ्यांचा ओढा हा इंग्रजी शाळेकडे जास्त आहे। त्याच बाजूने जर दुसऱ्या गोष्टीचा विचार केला तर आपला जो सरकारी शिक्षक आहे, गव्हर्नमेंट टीचर्स, त्यांना अशैक्षणिक कामाचा जास्त बोजा आहे। आपण फक्त महापालिकेच्या बाबतीत बोलू, जिल्हा परिषदांच्या शाळा तर आणखी आहेत। इतक्या गोष्टींवरती खर्च करते वेगवेगळ्या, मात्र या शाळांमधल्या या सगळ्या परिस्थितीकडे म्हणजे कितपत लक्ष आहे असं वाटतं? सर, शिक्षणाचा मुख्य कणा हा शिक्षक असतो। मला वाटतं आता पवित्र पोर्टलमधनं जे काय 16,000 मानधनावर जे शिक्षक येतात ते तर आपल्या महानगरपालिकेमध्ये क्लास 4च्या पण पेक्षा कमी त्यांना आपण मानधन देतो। मला वाटतं त्याच्यामध्ये भरीव वाढ करणं गरजेचं आहे। विषय सरकारी शाळांचा यासाठी आहे की आत्ता या शाळांची बदललेली परिस्थिती किंवा झालेली दुरावस्था, हे या शाळेचं हे आवार आहे, पटांगण आहे, तर गवत आहे वाढलेलं, अस्वच्छता आहे आणि याच्या उलट खाजगी शाळांमध्ये सगळीकडे टापटीप असते। हे सगळं मैदान जे आहे ते असं या अवस्थेला पोचलेलं आहे, गवत वाढलेलं आहे, घाण पसरलेली आहे आणि अशा वातावरणामध्ये आजच्या काळामध्ये पालक त्यांच्या मुलांना का पाठवतील? आणि आपण मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळालाय म्हणून आनंद साजरा करतोय। कॅमेरामन विजय राऊतसह मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।